मी पुण्याचे आहे आणि मी पुण्यावरून आलेली, त्यामुळे मी पुणेरी मिसळ बनवलेली. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय गुलबर्गामध्ये. तर माझा एक मित्र आहे कमलेश बेनगे म्हणून. तर आपण आलोय आणि त्यांचे आत्या बोललेत आम्हाला जेवायला, तर आपण त्यांच्या घरी चाललोय. सोलापुरी काका स्वागत आहे. नमस्कार. स्वागत आहे आमच्याकडे. स्वागत आहे आमच्याकडे. आता आम्ही किचन मध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे. आम्ही काय बनवलंय ते तुम्हाला सांगणार आहे, पण किचन मध्ये गेल्याशिवाय सांगणार नाही. किचन मध्ये चाला. सरप्राईज, काकांसाठी सरप्राईज आहे. गुलबर्गावरून बोलवले तुला, तर सोलापूरवरनं खास मी. आणि सोलापूरचं खीर बनवली, खीर गव्हाची खीर बनवली सोलापूरची. हे सोलापूरचं खीर आहे, म्हणजे गव्हापासून बनवलेली खीर आहे. त्यात थोडस ड्रायफ्रुट्स वगैरे टाकलेले, तूप टाकलेलं आहे. आणि हे पुणेरी मिसळ आहे, त्याचं हे रसा. मेन तर मला पुणेरी मिसळचं सांगा हुग्गी, कारण की आम्ही आजी वगैरे बनवताना बघत असतो. मिसळ मटकीपासून बनवलेलं असतं आणि त्यामध्ये वाटण वगैरे टाकलेलं असतं. आणि मेन म्हणजे स्वादिष्ट इन्स्टंट मसाला वापरलेले. माझ्या मुलीची कंपनी आहे ती. अच्छा, तुमचं स्वतःच कंपनी आहे बघा. तर ह्यांचं कंपनी आहे, ते मसाला वापरलेत. वाटतं सोलापूरचं नाही भारी आहे. झालं ते. नाही बरोबर आहे. तुम्ही हॉटेलमध्ये, मोठमोठ्या हॉटेलमध्ये खाता, हे आमचं घरगुती आहे. आज ठेवलं कळलं तर टेस्ट की घरातला आहे. आणि काहीतरी मसाला खतरनाक वापरले, तर तुम्ही पण ते मसाला ऑर्डर करा.